एक्झाम्पल घेऊन पाहणार आहोत. पहा, त्रिकोणाचा हा खालचा जो भाग असतो तो त्याचा पाया असतो, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बेस म्हणतो. हा पाया झालेला आहे आणि उंची आपली अशी गृहीत धरायची नसते. तिथे उंची नेहमी लंब असते, त्याच्यामुळे उंची काय असणार, ही त्याची उंची असणार. समजा ए बी आणि सी हा त्रिकोण आहे, त्याचा पाया झाला हा समजा आपण 12 घेतला आणि हे घेतले 5. मग आपण कसं त्याचं क्षेत्रफळ काढायचं. त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता तुम्ही हे सूत्र वापरला तरी चालते. मी आता इंग्लिशमध्ये ज्यांचं इंग्लिश आहे त्यांनी हे सूत्र वापरायचं. ठीक आहे. आता इथं पाया काय दिलेला आहे आपल्याला, BC दिलेला आहे. हा BC पाया आहे. 1/2 जसा तसा BC गुणिले उंची काय आहे ते आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. ते डी नाव देऊ. AD त्याची उंची आहे. सूत्रामध्ये किमती ठेवू. 1/2 पाया झालेला आहे 12, उंची झालेली आहे 5. बे का बे, बे सका 12, 6 गुणिले 5, 6 गुणिले 5 आपल्याला 30 आलेला आहे. त्याचप्रमाणे आपण अजून एक प्रश्न उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे. समजा हा एक्स वाय झेड त्रिकोण दिलेला आहे आणि इथे आपल्याला आधीच सांगितलं की हा लंब आहे, म्हणजे 90 अंशाचा काटकोन आहे आणि लंब आहे. मग याचा पाया मग आपल्याला सहज भेटलेला आहे वाय झेड, आणि उंची मग आपल्याला काढायची गरज नाही. ही उंची लंब असल्यामुळे तीच उंची करायची. आता त्याच्या किमती ठेवतो आपण आणि उत्तर काढू. समजा हा पाया आहे आपला 20 आणि उंची आहे आपली समजा 8 आहे. किमती सूत्रामध्ये ठेवतो आपण. त्रिकोणाचे क्षेत्रफळ (1/2) गुणिले पाया गुणिले 1/2 ला 1/2 पाया आपला झालेला आहे वाय झेड, उंची आहे आपली एक्स वाय. आता आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये काढायचे तर आपण डायरेक्ट हे काही लिहूच नाही, हे की नाही, पण आपल्याला व्यवस्थितपणे सर्व गोष्टी शिकायच्या आहेत. 1/2 एक्स हा पाया आहे 20 आणि ही उंची आहे 8. बे का बे, बे चौक 8, 20 गुणिले 4, 20 गुणिले 4 आपल्याला उत्तर 80 आले. हा जर प्रश्न कळाला असेल तर तुम्हाला एक प्रश्न देतो, ते करायचं आहे. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. लिहायचं उत्तर. ठीक आहे. हा पाया झालेला आहे ए बी सी आणि इथं डी आहे. हा पाया दिलेला आहे तुम्हाला समजा 15 आहे आणि उंची दिलेली आहे इथे 8 दिलेली आहे. तर ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही उत्तर टाकायचं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.